मुळात असा मोर्चा काढणं हा मुळात मोर्चाचा हेतू काय त्यांना माहिती आहे का? आरक्षण लागू करा. अरे तुमच्या हातामध्ये आरक्षण लागू करा. 2023ला महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला त्या संदर्भात तुम्ही अध्यादेश काढला. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे 33%. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. कोणाचीही नाही. तुम्हाला काय ट्रम्पला विचारायचं आहे का लागू करू की नाही? कोणाला विचारायचं आहे का? पुतीनला विचारायचं आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, गृहमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा. आणि कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा भाजपच्या विरोधकानं 33% महिला आरक्षण लागू करण्यावरती कधीही विरोध केलेला नाही. विरोध यांचाच आहे, भाजपचाच विरोध आहे महिला आरक्षणाला. 850 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही. ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशाकरता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय काय आहे? हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. हे 850 जागांचा आकडा हा खरात बाबाने दिलाय का यांना? ते फार मोठे आकडे तज्ञ आहेत. मला असं वाटतं की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खरात बाबानं यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या 850ला असे पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा आहे 850. हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिला आहे. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही. हा त्यांचा हट्ट आहे. असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोक. आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. महिलांना कळलं काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळपणानं घिसाळघाईनं मोर्चा काढला कारण नसताना महिलांच्या नावाखाली, त्याच्याविरुद्ध आक्रोश आहे. अहो तुमचं सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिकेत सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा. मग मोर्चे कसले काढताय आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा. सत्ताधारी पक्षानं, मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आहे. आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे. पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांनासुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाही. ऑपरेशन सिंदूर हे गुंडाळण्यात आलं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे. आमच्या राज्यकर्त्याने इराणचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे. कसं लढावं स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यासाठी, कसं लढावं शेवटपर्यंत अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तेशी देशासाठी. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली राजकारण सुरू केलं आणि प्रेसिडेंट ट्रम्पचा फोन येताच आम्ही दहशतवादाविरुद्धची ही लढाई आम्ही गुंडाळून ठेवली. त्यानंतर या क्षणापर्यंत आपण दहशतवादाविरुद्ध आम्ही लढू हा शब्द काढलेला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढायला गेलो तिथे आज प्रेसिडेंट ट्रम्प असतील, अमेरिकेचे उपाध्यक्ष असतील, इस्रायलचे नेते असतील, एकत्र येतात. हे मोदींना खिशात ठेवल्याचं लक्षण आहे. मोदी सबको डराते हैं. ईडी, सीबीआई, पुलिस की भय दिखा के मोदी सबको डराते हैं. जो कोई डराते है वो दहशत निर्माण करता है ना. महाराष्ट्र में क्या किया?
डराया। पश्चिम बंगाल में क्या किया, डरा रहे हैं ना, 2000 प्लाटून्स लेके आए सीआरपीएफ के, और उनके हथियार क्या है डराने के लिए, चुनाव आयोग, ईडी, सीबीआई, सुप्रीम कोर्ट, ये उनके मिसाइल है। उनके माध्यम से मोदी जी देश को डराते हैं, दहशत में लाते हैं। हाँ, चुनाव लड़ते हैं इस दहशत में और जीत जाते हैं। खरगे साहब को यही कहना है, मोदी ने कहना चाहिए ये झूठ है या सच है। अभी भी मोदी डरा रहे हैं ना, जब महिला विधेयक मंजूर नहीं हुआ, वो डिलिमिटेशन विधेयक, हाँ, तो महिला के नाम से डरा रहे थे ना, ये करूँगा वो करूँगा, महिलाएं माफ़ नहीं। अरे आप कौन हो, हम देख लेंगे ना, हमको क्यों धमकियाँ दे रहे हो, तुमको ये सब उसका परिणाम भुगतना पड़ेगा। ये डराने की भाषा जो है उसे ही दूसरे शब्द में टेररिज्म कहता है, पॉलिटिकल टेररिज्म। मित्रांनो, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.